नामस्मरणाचं प्रचंड महत्व सांगितलेलं आहे. सगळ्या समस्यांचा उपाय हे नामात आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो, मुस्लिम समाजामध्ये नमाज पडणं हे नामस्मरण आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये प्रार्थना म्हणणं हे नामस्मरण आहे, लिंगायत धर्मामध्ये ओम नमः शिवाय म्हणणं हे नामस्मरण आहे, वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल नाम म्हणणं हे नामस्मरण आहे, धन निरंकार मिशनमध्ये एक तू ही निरंकार म्हणणं हे नामस्मरण आहे. तुम्ही कुठल्याही जातीचं धर्माचं पंथाचं असा अल्टिमेट काय आहे की तुमच्या मनाला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी किंवा सच्चिदानंद स्वरूपाचा बोध होण्यासाठी तुम्ही नाम घेणं गरजेचं आहे. आणि ह्या हरिपाठामध्ये किती वेळा नामस्मरण होते तुम्हाला माहिती आहे? ते जरा मी मगाशी बसून कॅल्क्युलेशन केलं की देवाची द्वारी ह्या पहिल्या अभंगापासून ती विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान ह्या 9व्या अभंगापर्यंत 14 वेळा हरीचा उच्चार होतोय. शेवटपर्यंत 108 वेळा. पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन या अभंगापासून 25 वेळा हरिनामाचा उच्चार होतोय. वेदशास्त्राप्रमाणे या अभंगापासून ज्ञानदेवाप्रमाणे या अभंगापासून 16 वेळा हरिनामाचा उच्चार होते. म्हणजे एकूण 54 वेळा हरिनामाचा उच्चार होते. तसेच दर अभंगानंतर आपण हरिमुखे म्हणा ह्या गजरात परत 54 वेळा हरिनामाचा उच्चार होते. अशा प्रकारे कळत न कळत आपल्याकडं 108 वेळा हरिनामाचा उच्चार होते. आणि ज्यावेळी आपण सामूहिक हरिपाठ करतो किंवा सामूहिक प्रार्थना म्हणतो त्यावेळी सद्गुरू काय म्हणायचे? पुण्य गुणित होतं म्हणायचे. म्हणजे 10 गुणिले 10 100 माणसांनी 100 वेळा प्रार्थना केल्याचं पुण्य तुम्हाला लाभतं. तर इतकं विशेष महत्व हे जीवनात ह्या नामाचं आहे. पण तरुणांना म्हणजे हे अध्यात्म किंवा हे नामस्मरण किंवा हे पुण्य ह्याचं काय महत्व आहे जीवनात ह्याचं काय कल्पना नसते. पण जीवनामध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी जर प्राप्त व्हायच्या असल्या, पैशाच्या कमाईची जितकी गरज आहे तितकीपेक्षा काकणभर अधिक पुण्याची गरज आहे. आणि अगणित पुण्य मिळवण्याचा मार्ग म्हणजे ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती नाही, चांगली शरीरयष्टी नाही, चांगली बुद्धी नाही, अशा पण सर्वसामान्य माणसाला सहजरित्या म्हणजे जीवनात बऱ्याच गोष्टी अशा असतात जिथं पैसा काम करत नाही, पुण्य काम करते. म्हणजे चांगली बायको मिळणं, चांगली मुलं बाळा जन्माला येणं, चांगला नवरा मिळणं, चांगली सून मिळणं, चांगलं जावई मिळणं, घरात चांगलं आरोग्य असणं, स्वास्थ्य सुख समाधान शांती असणं, ह्या पैशाच्या कमाईवर नाही, पुण्याईच्या कमाईवर प्राप्त होते. किती कोटी रुपये दिले तर चांगला नवरा मिळू शकते, किती कोटी दिलं तर चांगली मुलं बाळा जन्माला येऊ शकतात. तर हे सगळं मिळतंय पुण्याच्या जोरावर. आणि हे अगणित पुण्य संपादन करण्याचा मार्ग म्हणजे जितक्या पोटतिडकीनं आपण तळहातावर तळहात घासून तुझे तळपट हो म्हणून शाप देतो, तेवढ्याच पोटतिडकीनं सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना सुख शांती समाधान आनंद आरोग्य ऐश्वर्य प्राप्त व्हावं म्हणून ओठातनं नाही पोटातनं ज्यावेळी आपण प्रार्थना म्हणतो त्यावेळी अगणित पुण्याची प्राप्ती तुम्हाला होते. म्हणजे नाम हा मंत्र आहे तर विश्व प्रार्थना हा महामंत्र आहे. नाम फक्त घेतल्यानं ते वृक्ष आणि कंटाळवाणं होऊन माणसं घ्यायचं सोडून देतात. पण प्रार्थनेमध्ये आपण काय म्हणतोय याचा अर्थबोध झाल्यानं तुम्हाला त्यामध्ये गोडी निर्माण होते आणि तुम्ही ते सतत म्हणायला लागलात की तुमच्या पदरी पुण्य संचय होऊन तुमच्या जीवनामध्ये चांगल्या 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 घटना घडायला लागतात. आणि हे अनुभव घेऊनच बघायला पाहिजे. म्हणजे हे किती बोललं सांगितलं, आंबा किती गोड आहे गोड आहे गोड आहे म्हणून मी किती वेळा त्याचं वर्णन केलं तर ते खाऊन बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तो किती गोड आहे. तसंच नामाचा सुद्धा आहे, प्रार्थनेचं सुद्धा आहे. सद्गुरू सुद्धा सुरुवातीला 30 वर्ष नामच द्यायचे, पण माणसाला लगेच जीवनात सुखी होण्यासाठी, तात्काळ रिझल्ट येण्यासाठी ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काय आपण देऊ शकतो ह्याच्या तळमळीतनं सद्गुरूंना हे प्रार्थनेचं स्फुरण झालं. आणि प्रार्थना ज्यांनी ज्यांनी स्वीकारली त्यांच्या जीवनाचं पोट कल्याण झालं असं सर्वांचाच अनुभव आहे. म्हणजे ओठातनं नाही पोटातनं तुम्ही जर प्रार्थना म्हटला, रिकामपणे उठल्यापासून झोपेपर्यंत चुकीचं अनिष्ट 60,000 विचार आपण करतो, 90% विचार निगेटिव्ह असतात. त्यातले त्या मनात येणाऱ्या विचारांचा तुम्ही जर विचार करत नसला तर ते विचार मात्र तुमचा विचार करत असतात. आणि जसं तुमचं विचार तसंच जीवनाला आकार तुमच्या प्राप्त होत असतो. विचाराकडनं आकाराकडे सरकत सरकत साकार होणे हा मनाचा स्वभाव धर्म आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या विचारावर लक्ष ठेवा आणि विश्व प्रार्थना म्हणा. नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये जे काय स्वप्न आहेत, इच्छा आहेत, जे काय तुम्हाला प्राप्त व्हावं असं वाटतं ते सगळंच मिळवून देण्याचं सामर्थ्य ह्या प्रार्थनेमध्ये आहे. ओके.
तर तुम्ही सगळेजण आजच्या या हरिपाठासाठी उपस्थित झाला. उद्या नरवाडला हरिपाठ आहे. सचिन दादा कुंभार जे मागे बसले